आता ही वरळीमधली दृश्य आपण पाहताय। आदित्य ठाकरे वरळीमध्ये पोहोचलेले आहेत। शुभेच्छा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत 9 वर्षाच्या। या ठिकाणी सुद्धा शोभायात्रेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शोभायात्रांमध्ये नेते मंडळी सहभागी होतात। स्थानिकांचा सुद्धा दांडगा उत्साह पाहायला मिळतोय। आणि आता आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये पोहोचलेले आहेत। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। स्थानिकांची रहिवाशांची सुद्धा मोठी उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। राज्यभरात आज 9 वर्षाचा गुढीपाडव्याचा उत्साह हा दांडगा आहे। जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। आपली मराठी परंपरा संस्कृती याचं दर्शन हे शोभायात्रांच्या माध्यमातून घडत असतं। परंपरेसोबतच आधुनिकतेची जोड जी आहे ती या शोभायात्रांच्या माध्यमातून मराठी तरुण आणि मराठी तरुणांकडून जे आहे ते दर्शवली जात असते, सादर केले जात असतं। ढोल ताशांचा गजर। आज मुंबईमधले रस्ते, मुंबईच का तर मुंबईच्या बाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस जो आहे तो शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्यामुळे रस्ते जे आहेत ते अक्षरशः माणसांनी फुलून गेलेले आहेत। मराठी तरुणींचा उत्साह सुद्धा दांडगा आहे। गुढी उभारणं याला एक धार्मिक महत्त्व आहे। गुढी म्हणजे ध्वज। हा ध्वज हातामध्ये घेत आपल्या दाराच्या बाहेर फडकवत हिंदू सणाचं अगदी जल्लोषात स्वागत ठिकठिकाणी केलं जात आहे। वरळीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शोभायात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आहे। गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे जणू काही समीकरणच तयार झालेलं आहे। आणि गुढीपाडव्यामधून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील वरळी कोळीवाडा ते शिर्डी इथपर्यंत साईबाबांची पालखी जी आहे त्या पालखीचं आयोजन साई भक्त मंडळांकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे जे वरळीचे आमदार आहेत ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये साईबाबांच्या पालखीचं दर्शन जे आहे ते आदित्य ठाकरे घेताना पाहायला मिळतील। वरळी कोळीवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि त्या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्तांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी खरं तर ही पालखी जी आहे ती वरळी गावातून शिर्डीच्या दिशेने रवाना होत असते आणि रामनवमीच्या दिवशी ही पालखी शिर्डीमध्ये पोचणार आहे। आणि त्या अगोदर पालखीच्या स्वागतासाठी आणि साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। साई भक्तांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे आता आपण पाहतोय की साईबाबाच्या पालखीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सर्व साई भक्त वरळी कोळीवाड्यातील आणि वरळी गावातील इथं पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरवर्षी जे आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी खरं तर पालखीचं आयोजन जे आहे ते साई भक्तांकडून करण्यात येतं। वरळी गाव ते शिर्डीपर्यंत ह्या खरं तर साईबाबांच्या पालखीचं आयोजन असतं। पायी सर्व साई भक्त आहेत ते शिर्डीपर्यंत जात असतात आणि आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे सर्व वरळीतील नेते जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी लालबागमधून देखील आपण पाहतोय की साईला पालखी जी आहे ते शिर्डीच्या दिशेने रवाना झाली होती। त्यावेळेस देखील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती। आता देखील अनेक नेत्यांनी जे आहे त्या ठिकाणी उपस्थिती लावली। गुढीपाडव्याचा उत्साह आपण पाहतोय की